अंबाजोगाई शहरातील सफाई कामगार हे आपल्या शहराचं खरं बळ आहेत. माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी म्हटले, सफाई कामगार रोज सकाळपासून गल्लीबोळ स्वच्छ ठेवणारे हेच हात आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. 3 महिने 20 दिवसांचं वेतन आणि थकीत भविष्य निर्वाह निधी मिळालेला नाही. त्यांच्या घरी दिवे लावायचे होते, पण आर्थिक अंधाराने त्यांची दिवाळी काळी झाली. मी नगराध्यक्ष असताना प्रत्येक महिन्याला सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळायचं. कारण त्यांच्या पोटाची भूक भागवणं, त्यांच्या घरातील दिवा पेटवणं हे माझं कर्तव्य आहे असं मी मानत आलो आहे. गेल्या 4 वर्षांपासून प्रशासकीय कारभारामुळे या कर्मचाऱ्यांना थांबलेल्या पगाराचा त्रास सहन करावा लागत आहे, ही खंत वाटते. आज प्रहार कामगार संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या ठिकाणी जाऊन मी या कामगार बांधवांना भेटलो. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि आशा दोन्ही जाणवल्या. त्यांचं वेतन व निधी तातडीने मिळावा म्हणून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकर निर्णय होईल असं आश्वासन दिलं आहे. महिन्यापासून पेमेंट नाही आणि ते पेमेंट दिवाळीसारख्या सणाला मिळालं नाही म्हणून या कर्मचाऱ्यांनी भीक मागव आंदोलन केलं. दिवाळीसारख्या सणामध्ये त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आणि आज हे सर्व कर्मचारी या ठिकाणी धरणे आंदोलन करीत आहेत. या कर्मचाऱ्यांचं काम केल्यानंतर त्यांचं जर पेमेंट मिळत असेल तर ते चुकीचं आहे. त्या गुत्तेदारांनी त्यांचा PFI गेल्या 2-3 वर्षापासून दिलेला नाही, तो द्यावा. त्याचबरोबर ह्यांचा पगार तात्काळ करून ह्यांचं धरणे आंदोलन या ठिकाणी सोडवावं अशा पद्धतीची विनंती आम्ही मुख्याधिकारी आणि डिप्टी कलेक्टर यांना करू. खऱ्या अर्थानं जे लोक काम करतायत त्यांच्यावर ही वेळ यायला नाही पाहिजे. आज ह्यांच्यामुळं अंबाजोगाई शहर हे स्वच्छ राहत होतं. आज आपण पाहतोय अनेक ठिकाणी स्वच्छता नाही आणि उपासमारीची वेळ येत असल्यामुळं प्रशासनाने तात्काळ ह्यांचं पेमेंट करण्याचं कॉन्ट्रॅक्टरला सांगावं असं या ठिकाणी मी त्यांना आवाहन करतो.